नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत करीत आहे. आपण इथे ऐकणार आहोत रामायणाची कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. त्यापूर्वी एक जप करूया. ओम नमो रामा. नमो रामा. नमो रामा. नमो रामा. नमो रामा. आपण इथे ऐकणार आहोत श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 43 गंगा अवतरण. रामा, देवाधिदेव ब्रह्मदेव गेल्यानंतर भगीरथाने जमिनीवर पायाचा फक्त अंगठा टेकवून उभे राहून 1 वर्षभर तपश्चर्या केली. 1 वर्ष झाल्यानंतर सर्व लोकवंदित उमापती महादेव भगीरथ राजाला म्हणाले, नरश्रेष्ठा, मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहोत. तुझे प्रिय कार्य मी अवश्य करीन. गिरिराज कन्येला गंगेला मी माझ्या मस्तकावर धारण करीन. रामा, जेव्हा हिमालयाची सर्व लोकवंदित ज्येष्ठ कन्या गंगा आपले रूप फार मोठे करून व दुस्सह वेग धारण करून आकाशातून शंकराच्या शुभ मस्तकावर पडली. परमदुर्धर गंगादेवीला वाटले, मी आपल्या प्रवाहाच्या जोराने शंकराला पाताळात घेऊन जाईल. तिला गर्व झाला आहे हे जाणून भगवान शंकराला क्रोध आला आणि त्रिनेत्रधारी शंकराने गंगा अदृश्य करून टाकण्याचा विचार केला. पवित्र गंगा भगवान रुद्राच्या पवित्र मस्तकावर पडली. रामा, त्यावेळी शंकराच्या जटा हिमालयाच्या गुहेप्रमाणे भासत होत्या. त्या जटांमध्ये गुरफटल्यामुळे प्रयत्न करूनही गंगा पृथ्वीवर पडू शकली नाही. शंकराच्या जटामंडलातून बाहेर पडण्याचा मार्ग तिला मिळालाच नाही. ती गंगादेवी पुष्कळ वर्षे जटाजुटातच फिरत राहिली. रघुनंदना, गंगा शंकराच्या जटांमध्ये लुप्त झालेली पाहून भगीरथाने पुन्हा घोर तपश्चर्या सुरू केली. त्या तपश्चर्येमुळे शंकर अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी गंगा बिंदू सरोवरात सोडली. शंकराच्या जटातून सुटताना गंगेचे 7 प्रवाह झाले. लादिनी, पावनी आणि नलिनी हे गंगेच्या जलाचे 3 पवित्र व मंगलकारक प्रवाह पूर्वेकडे गेले. शुचशुक्षा, सीता व महानदी हे सिंधू हे 3 प्रवाह पश्चिमेकडे गेले. गंगेचा 7वा प्रवाह भगीरथाच्या रथामागे जाऊ लागला. महातेजस्वी राजर्षी भगीरथ दिव्य रथात बसून पुढे जात होता व गंगा त्याच्या मागे जात होती. अशा रीतीने गंगा शंकराच्या मस्तकावर तेथून पृथ्वीवर आली.
गंगेचे पाणी मोठा आवाज करीत वाहत होते. मासे, कासव आणि सुसर ह्यांच्या झुंडीच्या झुंडी ह्या प्रवाहात पडू लागल्या. प्रवाहात पडणाऱ्या आणि पडलेल्या जलचरामुळे वसुंधरा शोभत होती. तेव्हा देव, ऋषी, गंधर्व, यक्ष आणि सिद्धगण नगराप्रमाणे मोठ्या आकाराच्या विमानातून, घोड्यावर बसून आणि गजराजावर बसून आकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या गंगेची शोभा पाहत होते. गंगा अवतरणाचे ते अदृश्य दृश्य पाहण्याच्या इच्छेने अमित तेजस्वी देवांचे समूह तेथे आले आणि आश्चर्यचकित होऊन ते दृश्य पाहू लागले. तेथे जमलेल्या देवांच्या आणि त्यांच्या आभूषणाच्या प्रकाशामुळे निरभ्र आकाशात शेकडो सूर्य उगवले आहेत असे वाटत होते. प्रवाहातील चंचल शिशुमार, सर्प आणि मत्स्य समूहामुळे आकाशात विजा चमकत आहे असे वाटत होते. आकाशातून पडणाऱ्या प्रवाहाचे फेसाचे हजारो तुकडे आकाशात पसरले होते. त्यामुळे आकाश शरद ऋतूतील पांढऱ्या ढगांनी भरले आहे किंवा आकाशात हंस उडत आहे असे वाटत होते. गंगेचा खाली वाहणारा प्रवाह कुठे फार वेगाने तर कुठे कुटील गतीने जात होता. तो कुठे रुंद होत असे, कुठे खाली, कुठे वर तर कुठे हळूहळू तो प्रवाह जात होता. कुठे त्या प्रवाहातील पाणीच पाण्यावर आपटत होते, कुठे पाणी उसळून वर जात होते आणि पुन्हा जमिनीवर पडत होते. आकाशातून शंकराच्या मस्तकावर व तेथून पुन्हा जमिनीवर पडणारे स्वच्छ आणि पवित्र गंगाजल त्यावेळेस फारच शोभत होते. वसुधलातील निवासी ऋषीगण आणि गंधर्व यांनी शंकराच्या मस्तकावरून पडलेले पाणी पवित्र आहे म्हणून त्या पाण्याचे आचमन केले. शापभ्रष्ट होऊन जे आकाशातून वसुधलावर आले होते ते गंगेत स्नान करून निष्पाप झाले. त्या गंगाजलाने त्यांची सर्व पापे धुतली गेली. ते पुण्यवान झाले व आकाशात प्रवेश करून आपापल्या लोकात गेले. त्या चमकणाऱ्या पाण्याच्या स्पर्शाने लोक आनंदित होऊन प्रसन्न झाले. गंगेत स्नान करूनही ते पापरहित झाले. राजर्षी महाराजा भगीरथ दिव्य रथात बसून पुढे जात होता. गंगेचा प्रवाह त्याच्या मागे जात होता. रामा, त्यावेळेस देव, सर्व ऋषीगण, दैत्य, दानव, राक्षस, गंधर्व, यक्ष, प्रवर, किन्नर, मोठे मोठे नाग, सर्प, अप्सरा हे सर्व भगीरथीच्या मागे जात होते. सर्व जलचर प्राणी मोठ्या आनंदाने गंगेच्या प्रवाहात भगीरथाच्या मागे जात होते. जिकडे भगीरथ जात होते तिकडे सर्व पापांचा नाश करणारी नद्यामध्ये श्रेष्ठ असलेली यशस्विनी गंगा जात होती. मार्गात अद्भुत पराक्रमी महात्मा जणू राजा यज्ञ करीत होता. गंगेने त्याचा यज्ञमंडप वाहून नेला. राघवा, गंगेला गर्व झाला आहे हे जाणून जन्हूला क्रोध आला व एक अत्यंत अद्भुत घटना घडली. त्याने गंगेचे सर्व पाणी पिऊन टाकले. ते पाहून देव, गंधर्व, ऋषी अत्यंत विस्मित झाले. त्यांनी पुरुषश्रेष्ठ महात्मा जन्हूची स्तुती केली. त्यामुळे सामर्थ्य संपन्न महातेजस्वी जन्हू संतुष्ट झाला व त्याने आपल्या कानातून गंगा सोडून दिली. देवांनी गंगेला महात्मा जन्हूची कन्या मानले.
जणूची मुलगी असल्यामुळे गंगेला जान्हवी पण म्हणतात. गंगा पुन्हा भगीरथाच्या रथाच्या मागोमाग गेली. नंतर त्रिश्रेष्ठ नदी समुद्राला मिळून भगीरथाच्या पितरांचा उद्धार करण्याचे कार्य पूर्ण करण्याकरता रसातळात गेली. राजर्षी भगीरथ मोठ्या प्रयत्नाने गंगा घेऊन तिथे गेला. भस्म झालेले आपले पूर्वज पाहून त्याला मूर्छा आली. रघुत्तमा, ती भस्माची राशी श्रेष्ठ गंगाजलाने वाहून गेली तेव्हा सगर राजाचे 60,000 पुत्र निष्पाप होऊन स्वर्ग लोकात गेले. हा सर्ग इथे संपत आहे. आपल्या सगळ्यांना जर हा चॅनल सर्ग आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या पुढच्या भागात. नमस्कार. राम राम.